सर्व शेतकरी बंधूंचं हिरा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये स्वागत आहे। आज सवाल जवाबच्या व्हिडिओमध्ये मी एक टॉपिक घेतला आहे, प्रश्न विचारला आहे परशुराम पाटील यांनी। तर प्रश्न असा आहे की ड्रीपमधून जीवाने खतं कशी देता येतील। तुम्हा सर्वांनाच एक ऑर्गॅनिक शेतीबद्दल किंवा जी आपण म्हणतो की नैसर्गिक शेती आहे, तर ह्या सर्व शेतीबद्दल एक मोठं हे असतं, कौतुक असतं आणि बरेच लोक असा प्रयोग करायचा प्रयत्न करतायत की आता रासायनिक खताचा उपयोग किंवा रासायनिक वस्तूचा उपयोग शेतीमध्ये करायचा नाही, जी काही शेती करायची ती पूर्णपणे ऑर्गॅनिक करायची। तर अशा शेतीमध्ये जर त्या शेतकरी बंधूंना काही जीवाणू खतं द्यायची असतील आणि ती ड्रिपच्या माध्यमातून, कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की सध्या मनुष्यबळ भेटत नाही आणि ड्रिपमुळे भरपूर सारे फायदे होतात। तुमची जी तण असतं ते कमी येतं, मनुष्यबळाची बचत होते, कमी पाण्यामध्ये जास्ती क्षेत्र करता येतं। तर बरेच लोक जरी ऑर्गॅनिक शेती करत असले तरी पाणी देण्यासाठी ड्रिपचाच उपयोग करतात, कारण त्याच्याशिवाय आता शेती बिलकुल होऊच शकत नाही अशी परिस्थिती आहे। तर ड्रिपचा उपयोग करत असताना आणि ऑर्गॅनिक शेती करत असताना जे काही खतं आहे की ज्याला आपण जीवाणू खते म्हणू किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणू, हे ड्रिपच्या माध्यमातून कशी देता येतील याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती देणार आहे। बघा, हा विषय काय आहे सवाल जवाबचा, की आमची व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुमच्या मनात काही प्रश्न आला असेल किंवा तुमच्या शेताबद्दल, तुमच्या प्लॅनिंगबद्दल, तुमच्या तिथल्या परिस्थितीबद्दल जर तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर शेतकरी बंधू व्हिडिओच्या कमेंटमध्ये ते विचारत असतात आणि मी अशाच व्हिडिओ स्वरूपामध्ये त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करत असतो। तर एक एक कमेंटला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय। त्याच्यासाठी आता हा इंटरॅक्टिव्ह पॅनल म्हणतात, याला आम्ही विकत घेतलाय की बाबा उत्तर द्यायला किंवा तुम्हाला यातनं आकलन लवकर होतं। तर तुम्हाला जर आमची मेहनत आवडत असेल तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा। हा संदेश माझ्यापर्यंत पोहोचेल की माझे प्रयोग किंवा माझी मेहनत तुम्हाला आवडते, मी ह्या विषयात अजून काम केलं पाहिजे आणि याच्यामुळे अजून ड्रीपबद्दल बाकी सर्व शेतकऱ्यांना पण माहिती भेटेल। तर चला विषयाला सुरुवात करूया। तर जीवाणू खतं म्हणजे काय, तर बघा जीवाणू खतं भरपूर आहे, ऑर्गॅनिक फर्टिलायझर भरपूर आहे, पण ठिबक सिंचनामधून देण्यालायक तीनच आहे जे इथे मेन्शन केले: जीवामृत, शेणाची स्लरी आणि अमृत पाणी, दशपारणी अर्क म्हणतात त्याला। आता ठीक आहे, हे सोडून सुद्धा कोणाकडे काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर असेल, मी याच्या पुढे जीवाणू खतं किंवा ऑर्गॅनिक खत वगैरे न म्हणता ऑर्गॅनिक फर्टिलायझर हा शब्द वापरेल, तर हे सोडून सुद्धा कोणी शेतकरी बंधूंकडे काही असेल आणि त्यांना ते जर ठिबकमधून द्यायचं असेल तरी ही जी माहिती मी देणार आहे ती त्याला तशीची तशी तंतोतंत लागू पडणार आहे। कशी, उदाहरण देतो। समजा बरेच शेतकरी जो मिरचीचा ठेचा असतो, मिरची कुटून त्याला ड्रेंचिंग किंवा पाण्याद्वारे ठिबकद्वारे द्यायचा प्रयत्न करतात। आता त्याला जरी ऑर्गॅनिक खत म्हटलं तरी त्याच्यात ज्या अडचणी येणार आहेत, त्याचे जे गुणधर्म आहेत, त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत, त्या सर्व यांच्यासारख्या आहे। तर काय प्रॉपर्टीज आहे की यांच्यामध्ये हे जे जीवाणू खत आहे यांच्यामध्ये केर कचरा भरपूर असतो आणि तो न विरघळणारा असतो। तर तो त्या खतापासून तुम्ही वेगळा जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते खत तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकत नाही। जर तुम्ही तसं खत की ज्यात तो समजा तुम्ही शेणाची स्लरी बनवली आहे आणि त्या शेणाचे काही पार्टिकल राहून गेले की जे पूर्णपणे विरघळलेले नाही, तर ते पार्टिकल जेव्हा तुमच्या ड्रिपच्या माध्यमातून तुमच्या ड्रिपरपर्यंत पोचतील ना, तर तुमचे ड्रिपर पूर्णपणे चोकअप होतील, कारण ड्रिपरमधून थेंब थेंब पाणी पडतं। तर कशामुळे पडतं, कारण तिच्यात तसं पाण्याचं नियोजन असतं, त्याचा जो पाण्याचा रस्ता आहे तो त्या पद्धतीने बनवलेला असतो। याच्यावरही मी एक पूर्ण व्हिडिओ बनवली आहे की ड्रिपमधून थेंब थेंबच पाणी का पडतं, तुम्ही ती व्हिडिओ बघून घ्या, आमच्या यूट्यूब चॅनलवर आहे। तर त्या रचने म्हणजे त्या रस्त्यामध्ये जर हा केड कचरा अटकला तर तुमची ड्रिप चोकअप होऊन जाईल, तुमचा जो काही खर्च तुम्ही केला आहे तो सर्वाचा सर्व एकदम वाया जाईल। तर तुम्हाला जर हे जीवाणू खतं ड्रिपमधून वापरायचे असतील तर तुम्हाला आधी हा सर्व असे तत्व की जे पूर्णपणे पाण्यात विरघळलेले नाही आहे ते त्यापासून वेगळे करणं गरजेचं आहे। मग ते वेगळे कसे करायचे,
एक महत्त्वाचा मुद्दा. तर बघा, समजा छोटा शेतकरी असेल की बाबा 1 एकर 2 एकर करता करायचं आहे, तर आताही तुम्ही ज्या पद्धतीने करताय की ते बनवतात आणि त्याला वस्त्र गालन वगैरे किंवा जाळीमधून गाडून त्याचा तुम्ही उपयोग करतात, तर तेच ठीक आहे, म्हणजे ते तुम्हाला माहिती कसं करायचं. पण जिथे मोठं क्षेत्र आहे, मोठे शेतकरी आहे, बाबा 10 एकर करता करायचं आहे, 5 एकर करता करायचं आहे, तर तिथे काय करावं, तर तिथे तुम्हाला टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा लागेल. तर टेक्नॉलॉजीचा उपयोग म्हणजे काय, की तुमचं जे काही खत आहे, जीवाणू खत जे आहे, ते आधी तुम्हाला सँड फिल्टरमधून पास करावं लागेल. सँड फिल्टर हे प्रायमरी प्रकारातलं फिल्टर आहे आणि त्याच्यामध्ये जी काही मोठी घाण आहे ती पकडली जाईल आणि छोटी घाण मात्र पुढे जाईल. तर छोटी घाण तुम्ही नंतर आमचं जे सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर आहे यातनं पास करायला पाहिजे, की बाबा यात जाडी आहे, जाडीमध्ये पण बाकीची घाण पकडली जाईल आणि जी अतिसूक्ष्म घाण आहे ती परत पुढे निघेल, पण मीडियम प्रकारातली घाण इथे पकडली जाईल. त्याला नंतर तुम्ही जेव्हा डिश फिल्टरमधून गाळण करून घ्याल तेव्हा मात्र त्यातले पूर्ण तत्व बाहेर निघून जातील. तत्व म्हणण्यापेक्षा जे अनडिझॉल्व पार्टिकल्स आहे ते निघून जातील आणि तुमचं जे जीवाणू खत आहे ते एक नॉर्मल पाण्यासारखं किंवा नॉर्मल की ज्याच्यामध्ये काही अनप्युरिटी नाही आहे असं बनेल. मग त्याचा उपयोग तुम्ही फर्टिलायझर टँक झालं किंवा व्हेंचुरी झालं या माध्यमातून ठिबकला जोडून ठिबकद्वारे देऊ शकतात. आता हा जो विषय आहे ना की सँड फिल्टर, सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर, सेमी ऑटोमॅटिक डिश फिल्टर, तर हा एक थोडा खर्चिक विषय आहे. पण जर मोठे शेतकरी आहे, मोठं क्षेत्र आहे, तर मग नाईलाज आहे. तुम्हाला जर जीवाणू खतांचाच उपयोग करायचा आहे तर मग मात्र तुम्हाला ही सर्व यंत्रणा उभी करावी लागेल. आता बाष्पीभवन होऊन हे अवशेष पुन्हा जमा होऊ शकतात. याचा अर्थ काय, की बघा, छोटा शेतकरी आहे किंवा मोठा शेतकरी आहे, तुम्ही एकदम पारंपरिक पद्धतीने आता जे वापरताय वस्त्र गाळण किंवा आम्ही जे सांगितलं त्या फिल्टरमधून पास करून वापरताय. पण हे जे जीवाणू खत आहे ना, हे जेव्हा कधी तुम्ही बनवता तेव्हा तुम्ही एक कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये बनवतात आणि तुम्ही जर ते तसेच कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममधून जर तुम्ही ड्रीपमधून दिले तर अडचण काय येईल, की त्याचे अवशेष जर तिथे राहून गेले तर ते तिथे चोकअप करतील. हा एक महत्त्वाचा विषय. तर जेव्हा कधी तुम्ही एक खतं वापरणार असाल ड्रिपच्या माध्यमातून तर तुम्ही हे डायल्यूट करून वापरले पाहिजे. की ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने जीवाणू खत बनवलं, मग त्याला जेव्हा ड्रिपमधून द्यायचं आहे तर तुम्ही त्या प्रपोर्शनमध्ये त्याला डायल्यूट करा, त्याच्यात पाणी मिक्स करा किंवा इतर काही गोष्टी तुम्हाला मिक्स करायच्या आहेत त्या मिक्स करा, त्याला डायल्यूट करा आणि मग त्या वापरा. हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा इथे बघा लिहिलं आहे, ठिबकच्या नळ्या व्यवस्थित साफ झाल्या पाहिजे. याचा आणि याचा संबंध कसा ते सांगतो, की समजा तुम्ही शेणाची स्लरी बनवली, ठिबकमधून दिली आणि एकदा ती दिली, तुमचं ड्रिंचिंगचं काम झालं की तुम्ही मोटर बंद करतात आणि एक पारंपरिक पद्धतीने किंवा तुम्हाला जसा समज आहे त्या पद्धतीने आता खत दिलंय तर झाडाला ताण दिला पाहिजे म्हणून तुम्ही त्याला 2 दिवस 4 दिवस पाणी देत नाही. पण या 2 दिवसात 4 दिवसात काय होतं की तुमच्या नळ्यांमध्ये जे पाणी होतं की ज्याच्यामध्ये ते जीवाणू खत होतं तर ते पाणी गेलं वाफ बनून उडून आणि जे जीवाणू खत पाण्यात विरघळलेलं होतं ते परत घन स्वरूपात आलं, ते सॉलिड स्वरूपात आलं, त्याच्या मूळ रूपात आलं आणि नंतरून जेव्हा तुम्ही परत त्या नळ्यांमधून पाणी पास करायचा प्रयत्न कराल तर ते सर्व घाण तुमच्या ड्रिपरला परत चोकअप करून टाकेल आणि तुमचं परत सर्व नियोजन खराब होईल. तर याच्यावर उपाय काय, की तुम्ही जेव्हा कधी जीवाणू खत ड्रीपद्वारे द्यायचा प्रयत्न कराल त्याच्यानंतर तुम्ही हे मेक शुअर केलं पाहिजे, तुम्ही हे कन्फर्म केलं पाहिजे की याचे अवशेष तुमच्या नळ्यांमध्ये नाही राहिले पाहिजे. तुम्ही नंतरून स्वच्छ पाणी देऊन फ्लशवार उघडून पाईपामधले सर्व अवशेष काढून घेतले पाहिजे, एंड कॅप उघडून सर्व अवशेष तिथून काढून घेतलं पाहिजे. म्हणजे काय होईल की नॉर्मल तुमची ड्रीप परत क्लीन होऊन जाईल आणि तुमचं जे नुकसान होणार आहे ते वाचेल.
तर हा एक महत्त्वाचा विषय इथे मला तुम्हाला सांगायचा होता. मी याच्यामध्ये तुम्हाला छोटे शेतकरी, मोठे शेतकरी किंवा जुनं तंत्रज्ञान, नवीन तंत्रज्ञान या सर्व पद्धतीने सांगितलं. एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला होता की फर्टिलायझर टँक, व्हेंचुरी, तर याच्यावर आम्ही सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, म्हणून तो टॉपिक इथे मी कव्हर नाही करत. तुम्हाला याचं फंक्शनबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर दोनही चॅनलवर, म्हणजे मराठीमध्ये मी ज्या व्हिडिओ बनवतो त्या चॅनलवर आणि हिंदीमध्ये ज्या व्हिडिओ बनवतो त्या चॅनलवरही फर्टिलायझर टँक आणि व्हेंचुरीबद्दल मी माहिती दिली, तुम्ही ते बघून घ्या. तर इथेच मी हा टॉपिक संपवतो. अपेक्षा करतो की माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल. मी जी माहिती द्यायचा प्रयत्न केला तो तुम्हाला आवडला असेल, आणि जर तुम्हाला तो आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला मदत करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.